श्री स्वामी समर्थ. मी आहे कोमल आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर हा व्हिडिओ आहे एकादशीचा, कारण त्या दिवशी मी राजगिराचे लाडू केले होते. तर काही कारणामुळे मला तो अपलोड करता आला नाही, तर मी आज अपलोड करतो आहे. तर नक्की तुम्ही एकदा सगळे हा व्हिडिओ नक्की बघा. तर मी ते राजगिरे घेतले होते व ते आता फुलवायचे चालले होते. तर ते मी कापड घेतलं होतं आणि त्याने हळूहळू हलवत ते सगळे राजगिरे असे फुलवून घेतले होते. तर ते जास्त सोडायला लागल्यामुळे मी त्याच्यावरती परातच ठेवून दिली होती थोडा वेळ. खरं एक थोड्या वेळाने बघायचं, नाहीतर खाली करपून जाईल. तर मी असे भरपूर असे राजगिरे फुलवले होते आणि ते परातीमध्ये काढून घेतले होते. तर हे राजगिरे आपण घरीसुद्धा तयार करतो. काही लोक हे राजगिरे घरीसुद्धा तयार करून ठेवतात, कारण राजगिऱ्याची भाजीसुद्धा खाल्ली जाते व हे राजगिरे ठेवले जाते. व असं एकादश असो किंवा उपवास वगैरे असला की असे राजगिरे फुलवून त्याचे लाडू केले जातात. खेडेगावामध्ये हे सर्रास चालतं. तर हे राजगिरे आता फुलवायचं चाललं होतं, कारण ते जास्त उडायला लागले होते जास्तच. त्यामुळे मी त्याच्यावरती परात ठेवली होती आणि भरपूर असे मी राजगिरे फुलवून घेतले होते. कारण त्या हाताला पण थोडे असे चटके बसत होते, म्हणजे बांगड्या त्यात खूप तापायच्या त्यामुळं. तर हे माझे राजगिरे भरपूर असे फुलवून झाले होते. तर थोडंसं मी शेंगदाणे भाजून घेतले होते आणि जेवढा गूळ पाहिजे होता तेवढा घेतलेला आहे इथे. तर आता ते एका पातेल्यामध्ये घालून थोडंसं पाणी, म्हणजे ते विरघळण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, 2 ते 3 चमचे होईल एवढं पाणी घालायचं. तवर चाचू पण आल्या होत्या थोडीफार मदतीला, कारण हे लाडू कसे असे चटकन बांधायला लागतात. जरी 5 मिनटं जरी इकडे तिकडे वेळ झाला तर ते बांधता येत नाहीत. तर चाचू पण आल्या होत्या बांधायला आणि त्यांनीही थोडाफार पाक सांगितला मला. तर इथे मी गूळ वितळवायसाठी ठेवला होता. मी ह्याच्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे होईल एवढं पाणी घातलं आहे आणि ते आता पातळ होण्यासाठी ठेवायचं. कारण ते जरी पाक जरी आपला पुढे गेला तरी ते लगेच ते बांधताच येत नाहीत. तसंच मग आपणाला खायला पाहिजे. त्यामुळे पाक लक्ष देऊन त्याच्याकडे बघणे खूप गरजेचं आहे. आपल्या इथं पातेल्यामध्ये आता गूळ वितळला आहे. खरं त्याला थोडी हळूहळू उकळी पण यायला लागल्या आणि चाचू हळूहळू आता आपण पाक बघत असताना बशीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तो पाक बघायचा. तो पाक बघत असताना असं त्याच्यामध्ये पाक घालायचा व तो एकत्र गोळा झाला आहे का, आणि तो बशीमध्ये टाकल्यानंतर त्याचा आवाज आला पाहिजे, म्हणजे जसं आपण टणकन असा आवाज आला पाहिजे, तरच ते व्यवस्थित आपला पाक झाला आहे असं समजायचं. आणि त्याच्यामध्ये राजगिरे आणि शेंगदाणे घालायचेत आणि चटकन लाडू बांधायला घ्यायचेत, कारण ते जरी वेळ झाला तरी ते काय लगेच बिघडतात ते लाडू. म्हणजे फळफळीत असं येतं ते, सरळ चमच्यानेच खायला पाहिजे इतपत होतं ते. त्यामुळे हे लाडू जरा अवघडच आहेत. दिसायला खूप छान दिसतात, खरं जराशे अवघड आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून नक्की सांगा. तर चाचूने 1-2दा पाक बघितला होता. तर आत्ताचे गूळ हे थोडेसे साखर मिश्रित असतात, त्यामुळे ते लगेच लक्षात पण येत नाही. तर त्या थोडंफार कन्फ्यूज झालं होतं. तर इथं आपला पाक आला. तर आता शेंगदाणे आणि राजगिरे हे घालून घ्यायचे आणि चटकन बांधून घ्यायचे, कारण गुळाचा असल्यामुळे त्याला चटके पण जास्तच बसतात. थोडं करून त्याच्यामध्ये घालायचं. हे आपलं मिश्रण तयार झालं होतं. खरं हे बांधताना एवढी चटके बसत होते की नाही, खूप भाजलं होतं हाताला. त्यामुळे चाचूने वळून दिलं होतं. मी त्याला आकार देऊन परातीत ठेवलेलं. तर अशा तऱ्हेने हे राजगिऱ्याचे लाडू तयार झाले होते. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे लाडू कसे वाटले. तर भरपूर असे लाडू झाले होते. तरी आज मुले नव्हती, कारण ती गेली होती शाळेला आणि चाचूंचंही आवरायचं होतं, त्यामुळे मला थोडंफार बांधू लागल्या. करून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आमचं झटकन आवरलं होतं. तर हा रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.